जालना जिले के बदनापुर तालुका में सर्वदलीय नेताओं ने अजित दादा पवार को श्रद्धांजलि अर्पित की। इस मौके पर विभिन्न राजनीतिक दलों के नेता एक मंच पर आए और अजित पवार के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त की। श्रद्धांजलि कार्यक्रम के दौरान नेताओं ने अजित पवार के राजनीतिक करियर, मजबूत नेतृत्व और दूरदर्शी सोच को याद किया। उन्होंने कहा कि अजित पवार ने अपने जीवन में हमेशा आम जनता के विकास और क्षेत्र की प्रगति को प्राथमिकता दी है। इस अवसर पर भाजपा विधायक नारायण कुचे, शिवसेना जिला प्रमुख भाऊ साहेब घुगे, राष्ट्रवादी कांग्रेस के तालुका अध्यक्ष कैलाश मदन और गजानन गीते सहित सभी दलों के नेता मौजूद थे। सर्वदलीय नेताओं की ये एकजुटता दर्शाती है कि अजित पवार का योगदान केवल किसी एक दल तक सीमित नहीं था, बल्कि उन्होंने पूरे क्षेत्र की राजनीति और विकास को दिशा दी है। खरं त्यांच्या या काळामध्ये जालना जिल्ह्याला काय मिळालं? जलसंपदा मंत्री असताना की गोदावरी नदीवर जे बॅरेजेस झालेले, लोणे शाळोणी बॅरेज असेल, पात्रवाडा बॅरेज असेल, त्याचबरोबर आपले जे वाला आणि राजवडी धरण आहे ते जलसंपदा मंत्री अजितदादा होते त्यावेळेस मंजुरी मिळालेली आणि एक दुर्दृष्टी वाटलेला नव्हता की या महाराष्ट्रभर त्यांनी जलसंधारण संपूर्ण खात्यामध्ये ज्या ज्या खात्याची जबाबदारी अजितदादावर मिळाली त्या त्या खात्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करून या महाराष्ट्राला, या राज्याला देण्याचं काहीतरी काम केलेलं आहे। त्याच्यावर आज तुम्ही आणि आम्ही या थोर अशा नेत्याला मोकळीला आहे। सर्वजण संपूर्ण दुःखात आहे। जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते असले तरी संपूर्ण सर्व पक्षामध्ये चाहते हे अजितदादांचे आहे। काय ते माझं घर आहे म्हणे, तुम्ही ऑफिस समजता ते घर समजून काम करा म्हणे, कारण त्याला जाळे होते। पण एवढा बारीक विचार करणारा शासकीय ऑफिस आपण घरात जसं वाचतोय तसं वागण्याचं काम केलं। नेता जाणं 40-50 वर्ष असा नेता घडायला वेळ लागते। आमच्या मुख्यमंत्री मोदायला त्यावेळी मी बारामतीला ती होते, तो स्वार्थ फोन आला तो आम्ही उचलला, तेव्हा सीएम साहेबांजवळ आम्ही होतो। पवार साहेबाला भेटलो, मोठ्या सीएम साहेबासोबत आम्ही बसलो, त्याच्यानंतर वैद्यकीय तिथे गेलो। दुर्दैवानी बॉडी सुद्धा पाहायच्या कामाची राहिली नव्हती। एवढं दुर्दैवी आपल्या नेत्याचं जेव्हा असं होतंय तेव्हा ती मनाला एक संताप आणि अशी अवस्था कधी